विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण 4.1 हा प्रॅक्टिस सेट अभ्यासलेला होता. त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या रचना आहेत त्या रचना आपण पाहिलेल्या आहेत. आज आपण कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल्स यामध्ये प्रकरण 4मधीलच आपण कन्स्ट्रक्शन सेकंड रचना प्रकार 2 हा भाग बघतोय की ज्यामध्ये टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल when its base angle adjacent to the base and difference between the remaining sides is given. म्हणजे त्रिकोण रचना अशी आपल्याला करायची आहे की ज्यामध्ये पाया दिलेला आहे, पायालगतचा कोन दिलेला आहे आणि दोन बाजूंमधील फरक दिलेला आहे. तर अशी त्रिकोण रचना आपल्याला या ठिकाणी करायची आहे. तर तो प्रॅक्टिस सेट आज आपण बघतोय 4.2. त्यामध्ये पहिले जे उदाहरण आहे, to construct triangle XYZ such that YZ is equal to 7.4 cm. हा बेस दिला. त्रिकोण रचना XYZ ची करायची आहे, त्रिकोण XYZ काढायचा आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला YZ हा पाया जर आपण घेतला तर 7.4 सेंटीमीटर दिलेला आहे. अँड बेस अँगल म्हणजे पायालगतचा जो कोन आहे, ऍडजस्टंट अँगल ऑफ बेस म्हणजे दिलेला आहे, तो अँगल XYZ इज इक्वल टू 45 डिग्री. म्हणजे पायालगतचा कोन Y हा जो दिलेला आहे तो 45 अंशाचा. अँड दे डिफरन्स बिटवीन दे रिमेनिंग टू साइड्स XY मायनस XZ इज इक्वल टू 2.7. म्हणजे दोन बाजूमधला फरक दिला आहे तो 2.7 सेंटीमीटर दिला आहे. तर यावरून पहिल्यांदा आपण रफ डायग्राम काढायचे आहे की इथं या ठिकाणी मी रफ डायग्राम काढलेला आहे. रफ डायग्राम मध्ये काय घेतलेलं आहे बघा की यामध्ये पाया जो आहे, बेस जो आहे तो YZ घेतला. YZ हा किती घेतला? 7.4 सेंटीमीटर घेतलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या स्टेपला हा Y अँगल काढायचा आहे. Y अँगल किती दिलेला आहे? 45 डिग्री. हा 45 डिग्रीचा अँगल काढला आपण या ठिकाणी. त्यानंतर डिफरन्स बिटवीन टू साइड्स म्हणजे दोन बाजूमधला फरक जो दिलाय ते या ठिकाणी अंतर टाकायचं. म्हणजे कंपासमध्ये या ठिकाणी XY मायनस XZ हे किती अंतर दिलंय? 2.7 सेंटीमीटर. कंपासमध्ये एवढं अंतर घेऊन या ठिकाणी हा कंपासचं लोखंडी टोक जे आहे ते या ठिकाणी इथं या YZ वरती Y वरती ठेवलेला आहे आणि 2.7 एवढा या ठिकाणी आर्क काढलेला आहे. आणि याच्यामध्ये हा आर्क काढल्यानंतर हा पॉईंट जो मिळाला त्याला मी एक्स्ट्रा वेगळं नाव दिलं की जे ह्याच्यामध्ये जे नाव नाही ते नाव या ठिकाणी W असं दिलं. आणि इथून हा WZ या ठिकाणी जोडला. सुरुवातीला WZ हा जोडला. WZ जोडल्यानंतर आपण याचा ह्या सेग YZ चा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे, म्हणजे लंब दुभाजक काढायचा आहे. मग हा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढत असताना आपण या ठिकाणी निम्म्यापेक्षा जास्त अंतर इकडं ह्याच्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त घ्यायचं आहे. वरच्या बाजूला कंस असणार आहे, या बाजूला कंस असणार आहे, तसंच याही बाजूला कंस असणार आहे, याही बाजूला कंस असणार आहे. म्हणजे या बाजूला एक कंस असेल आणि या बाजूला एक कंस असेल. तर असा या ठिकाणी हा परपेंडिक्युलर बायसेक्टर असा काढायचा आणि हा पट्टीनं या ठिकाणी पाठीमागे इकडे वाढवायचा आणि हा किरण या ठिकाणी इकडे वाढवायचा. इथं हा किरण आणि हा किरण रे जो इथं छेदेल त्या ठिकाणी पॉईंट मिळेल तिथं ह्यातलं हे जे नाव आहे ते X हे नाव या पॉईंटचं या ठिकाणी द्यायचं आहे. आणि हा नंतर XZ हा जोडायचा. XZ या ठिकाणी जोडायचा आहे. तर अशा पद्धतीनं हा XYZ हा ट्रायंगल या ठिकाणी आपल्याला मिळेल. तर अशी रचना आपल्याला या ठिकाणी करायची आहे की जे ही रफ डायग्राम आहे. आता आपण या ठिकाणी जे डायग्राम काढायचे आहे ते आपण या ठिकाणी बघूया. सुरुवातीला आपल्याला हा YZ हा जो दिलेला आहे हा बेस या ठिकाणी आपण लक्षात घेणार आहे. हा बेस YZ हा या ठिकाणी आपण लक्षात घेऊया. YZ 7.4 सेंटीमीटर. आता या ठिकाणी तुम्ही मापाने काढायचं आहे. YZ पट्टीमध्ये माप घेऊन या ठिकाणी YZ 7.4 सेंटीमीटर या ठिकाणी घ्यायचं आहे. त्यानंतर अँगल हा जो अँगल दिलेला आहे हा अँगल 45 डिग्री. यामध्ये 45 डिग्रीचा हा अँगल घ्यायचा आहे. हा ऍडजस्ट करायचा प्रोटेक्टर. म्हणजे यामध्ये 40 नंतर या ठिकाणी तर 5 या ठिकाणी 45 डिग्री. अशा पद्धतीनं या ठिकाणी ही रचना करत असताना हा अँगल जो आहे हा 45 डिग्रीचा हा अँगल या ठिकाणी काढायचा आहे. हा रे जो आहे हा रे
पुढंपर्यंत असा वाढवायचा. हा या ठिकाणी 45 डिग्री. आता यानंतर कंपासमध्ये आपल्याला माप घ्यायचं आहे. कंपासमध्ये किती माप घ्यायचं आहे? XY मायनस XZ इज इक्वल 2.7. 2.7 एवढे या ठिकाणी यामध्ये पट्टीवरती या ठिकाणी आपल्याला कंपासमध्ये माप घ्यायचं आहे पट्टीचा वापर करून 2.7. आता हे अंदाजे माप आहे, तुम्ही बरोबर मापाने घ्यायचं आहे. 2.7 यासाठी कंपासचं लोखंडी टोक इथे Y वरती ठेवायचं आहे आणि 2.7 या ठिकाणी इथं पॉईंट मिळाला. याला वेगळं नाव द्या, जसं या ठिकाणी आपण दिलेलं आहे W, असं W नाव दिलं. या ठिकाणी इथं स्केल द्या 2.7 सेंटीमीटर जेवढं माप आहे ते घेतलं. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, तर हा WZ जोडायचा आहे. WZ हा जो आहे हा जोडून घ्यायचा. WZ जोडायचा. WZ जोडल्यानंतर यामध्ये या WZ चा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. WZ चा परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं या WZ च्या आणि या बाजूला एक कंस काढायचा आहे. तसाच याही बाजूला एक कंस काढायचा. आर्क आपण त्याला म्हणतोय, हा आर्क काढायचा आहे. याही बाजूला या आर्कला इंटरसेक्ट करणारा, या आर्कला इंटरसेक्ट करणारा असा आर्क काढायचा आहे. आणि हे दोन्ही आर्क या ठिकाणी असे जिथं इंटरसेक्ट करतात ते पॉइंट मिळाला, तो पॉइंट या ठिकाणी इथं लक्षात घ्यायचा आहे. हा पॉइंट असा मिळालेला आहे आणि याच्यातून जाणारी रेषा काढायची. आणि ह्या दोन्ही रेषा जिथं छेदतात, दोन्ही रेषा हे पुढे वाढवायचं आहे. हा रे पुढे वाढवायचा, हा रे पुढे वाढवायचा आहे. आता या ठिकाणी हा क्वेश्चन आहे, वरचा जो भाग आहे तो मी या ठिकाणी तर पुसतोय. यामध्ये दोन्ही रे जे आहेत ते या ठिकाणी पुढे वाढवायचे आहेत. दोन्ही रे असं पुढे वाढवायचे आहेत. जिथे इंटरसेक्ट होतात तो पॉइंट या ठिकाणी ते लक्षात घ्यायचा. दोन्ही रे या ठिकाणी ते इंटरसेक्ट होतात आणि हा जो पॉइंट आहे तो याच्यातला ट्रायंगल मधला जो आहे तो एक्स पॉइंट आहे. हा पॉइंट जो आहे तो एक्स असणार आहे. म्हणजेच हे दोन्ही, हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आणि हा रे, हे दोन्ही एकत्र या ठिकाणी वाढवायचे आणि ह्या पॉइंटला, या ट्रायंगल मधला जो एक्स पॉइंट आहे तो एक्स असं या ठिकाणी नाव द्यायचं त्याला. आणि नंतर हा एक्स आणि झेड हा जोडायचा आहे. नंतर एक्स आणि झेड हा जोडायचा. म्हणजे असा हा ट्रायंगल जो आहे, हा ट्रायंगल या ठिकाणी परपेंडिक्युलर आणि कॉन्ग्रुएंटचे साइन दाखवायचे. आणि मग हा ट्रायंगल हा एक्स, वाय आणि झेड हा ट्रायंगल या ठिकाणी तयार झाला. तर अशा पद्धतीनं ही रचना जी आहे, ही त्रिकोण रचना एक्स वाय झेड हा या ठिकाणीचा कंप्लीट करायचा आहे. तर यामध्ये अनेकदा लक्षात घ्या की सुरुवातीला बेस घेतला वाय झेड, त्यानंतर 45 डिग्री अँगल घेतला, त्यानंतर हा रे पुढे वाढवला अँगलचा आणि याच्यामधला जो डिफरन्स दिला XY मायनस XZ 2.7 एवढा आर्क या ठिकाणी इथे घेतलेला आहे. आर्क या ठिकाणी जिथे इंटरसेक्ट झाला त्याला वेगळं नाव दिलं W आणि WZ असा जोडला. WZ चा पुन्हा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढण्यासाठी कंपासचा वापर केला. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं कंपासमध्ये आणि या पद्धतीने निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन हा एक कंस काढला, म्हणजे आर्क घेतलेला, या बाजूला एक आर्क घेतला, तसाच या ठिकाणी इकडे आर्क घेतला, आर्क घेतला आणि हे दोन्ही असे रे पुढे या ठिकाणी वाढवलेले आहेत. ह्याच्यातून जाणारी जी रेषा आहे ती रेषा पुढे वाढवली आणि ही रेषा अशी वाढवली. तर जिथे छेदतात, इंटरसेक्ट करतात, त्याला एक्स नाव दिलं आणि एक्स हा मिळाल्यानंतर हा एक्स झेड जोडला
आणि मग हा ट्रायंगल एक्स वाय झेड, अशा पद्धतीनं ही रचना या ठिकाणी कंप्लीट करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण पहिलं उदाहरण जे पाहिलेलं आहे त्याच पद्धतीनं दुसऱ्या उदाहरणाची रचना तुम्ही करायची आहे. आता तिसऱ्या उदाहरणाची रचना बघत असताना तिसरं जे उदाहरण जे आहे त्याच्यामधला फरक आपल्याला प्रश्नात काय दिला आहे, पहिला दुसरा आणि तिसऱ्यामधला जो फरक आहे तो फरक या ठिकाणी सांगतोय. बघा, पहिल्या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे, ट्रायंगल एक्स वाय झेड दिलाय. आता ट्रायंगल एक्स वाय झेड दिलाय आणि त्याच्यामध्ये दोन बाजूंचा फरक कसा दिलाय बघा, की एक्स वाय मायनस एक्स झेड दिलाय. एक्स वाय मायनस एक्स झेड म्हणजे पहिला आणि दुसरा, एक्स वाय मायनस एक्स झेड इज इक्वल 2.7. अशी जर आकृती आपण लक्षात घेतली एक्स वाय झेड आणि याला जर आपण क्रम दिला 1 2 आणि 3 म्हणजे 1 2 3 असा क्रम जर दिला तर एक्स वाय म्हणजे हा एक्स वाय मायनस एक्स झेड म्हणजे हा तिसरा भाग दिसतोय. एक्स वाय मायनस एक्स झेड इज इक्वल टू 2.7 दिसतंय. तेव्हा या पद्धतीनं रचना करायची. म्हणजे पहिला आणि तिसरा दिला एक्स वाय मायनस एक्स झेड दिला, तेव्हा ही रचना वरच्या बाजूला अशी करायची आहे. म्हणजे बेस जो आहे त्या बेसच्या वरच्या बाजूला अँगल घेऊन या ठिकाणी रचना करायची आहे. आणि आता तिसरं उदाहरण जे आहे त्यामध्ये जर बघितलं आपण तर ट्रायंगल एबीसी दिलाय. या ट्रायंगल एबीसी मध्ये फरक काय दिलाय, AC मायनस AB इज इक्वल टू 2.5. ह्याच्यामध्ये काय दिलाय बघा, AB म्हणजे हा AC तिसरा भाग दिला, पहिला इथे या ठिकाणी तिसरा भाग दिला. याला आपण 1 2 3 असं जर क्रम दिला तर AC हा तिसरा भाग दिलाय मायनस AB जो पहिला भाग दिलाय. AB हा असा जर आपण क्रम घेतला तर पहिला, AC मायनस AB इज इक्वल टू 2.5 सेंटीमीटर. तेव्हा जो कोन दिलाय तो कोन वरती काढून त्याचा रे हा खाली वाढवायचा आहे. जसा आपण हा कोन वरती काढून रे वरतीच वाढवला तसा यामध्ये जर AC मायनस AB असेल, AC हा आहे तिसरा मायनस AB हा पहिला असेल तर तो अँगल वरतीच काढायचा, फक्त त्याचा रे खाली वाढवायचा आणि जो फरक दिलाय तो फरक या ठिकाणी ह्या बेसचा जो पॉइंट आहे त्या पॉइंट वरून खालच्या दिशेने या ठिकाणी इथं आर्क टाकायचा आहे. आणि मग हा 2.5 एक उदाहरण म्हणून या ठिकाणी 2.5 सेंटीमीटर हा आर्क टाकला आणि ह्याला वेगळं नाव दिलं आणि मग हा DC जोडायचा आणि मग याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आणि मग हा परपेंडिक्युलर बायसेक्टर या ठिकाणी कुठे छेदतोय तो या ठिकाणी ह्या रेलावरती छेदतोय, त्याला या ठिकाणी या ट्रायंगल मधलं जे नाव आहे ते A असं नाव द्यायचं आहे. आणि मग हा AC जोडायचा, मग हा ट्रायंगल ABC हा तयार होतोय. तर हा जो फरक आहे हा फरक यामध्ये इथं लक्षात घ्यायचा आहे. तर याच्यातला फरक काय आहे आणि जर सांगतोय तर एक्स वाय मायनस वाय झेड, इथे एक्स वाय मायनस एक्स झेड आहे, एक्स वाय मायनस एक्स झेड इथे 2.7. तेव्हा अँगल वरच्या दिशेनंच काढायचा आहे. इथे जर पाहिलं आपण एक्स वाय मायनस एक्स झेड आहे तेव्हा अँगल वरच्या दिशेने काढायचा. इथे काय दिलंय, AC मायनस AB दिलाय, AC मायनस AB म्हणजे तिसरी बाजू वजा पहिली बाजू. इथे काय दिलंय, पहिली बाजू वजा तिसरी बाजू आहे आणि इथं तिसरी बाजू वजा पहिली बाजू आहे. आणि असा फरक असताना अँगल वरतीच काढायचा आहे, फक्त त्याचा रे खाली वाढवायचा आहे आणि हा जो फरक आहे तो फरक खालच्या दिशेने घ्यायचा आणि मग हा पॉइंट वेगळा पॉइंट देऊन तो जोडायचा आणि त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर या ठिकाणी काढायचा आहे. तर अशा पद्धतीनं हा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला की इथे जिथं इंटरसेक्ट करतो छेदतो त्या पॉइंटला नाव द्यायचं आणि तो पॉइंट आणि हा C जोडायचा, मग ह्या रचनेतला ट्रायंगल ABC असा तयार होईल. तर अशा पद्धतीनं ही जी तिसरी रचना आहे ती तिसरी रचना आपण या ठिकाणी अभ्यासणार आहे. तर पहिली आणि दुसरी रचना या प्रॅक्टिस सेट 4.2 मधली ते पहिल्या प्रश्नाप्रमाणेच तुम्ही दुसरी रचना करायची आहे आणि तिसरं उदाहरण जे आहे ते या पद्धतीनं आहे. मी या ठिकाणी तुम्हाला ती रचना करून दाखवत आहे. यानंतर प्रॅक्टिस सेट 4.2 मधील जो क्वेश्चन 3 आहे तो या ठिकाणी आपण बघतोय. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ABC such that BC is equal to 6 centimeter, angle ABC is equal to 80 degree,
आता हा 80 डिग्री हा प्रॅक्टिस सेटमध्ये 100 डिग्री दिलाय, तो आपण चेंज करून या ठिकाणी म्हणजे चेंज करायला सांगितलेला आहे. त्यामध्ये 80 डिग्री घेतलेला आहे. जुन्या पुस्तकामध्ये या ठिकाणी हा 100 डिग्री आहे, तो 80 डिग्री या ठिकाणी घ्यायचा आहे. अँड AC मायनस AB इज इक्वल टू 2.5 सेंटीमीटर. मी या ठिकाणी रफ डायग्राम दाखवलेले आहे. रफ डायग्राम मध्ये काय केलंय बघा की हा BC हा बेस जो आहे तो BC 6 सेंटीमीटरचा घेतलेला आहे. तर अंदाजे आहे रफ डायग्राम, आणि याच्यामध्ये BC हा 6 सेंटीमीटर घेतला आहे. हा अँगल ABC हा बे अँगल जो आहे तो 80 डिग्री काढलेला आहे. हा वरती किरण वाढवून हा खाली पण जास्त वाढवलेला आहे. असा खाली पण हा रे जो आहे तो खाली या ठिकाणी इथं वाढवायचा आहे. त्यानंतर हे जे डिफरन्स दिलाय AC मायनस AB दिलाय. मग सांगितलं मी तुम्हाला की AC मायनस AB म्हणजे पहिला आणि तिसरा आणि पहिला दिलाय. हा तिसरा भाग आहे ट्रायंगलच्या नावातला आणि हा पहिला भाग आहे. 3 मायनस म्हणून असं या ठिकाणी म्हणजे तिसऱ्या भागातनं पहिला भाग वजा केलाय. म्हणून या ठिकाणी हा अँगल खाली वाढवायचा आणि ह्याचा जो फरक आहे तो फरक खालच्या बाजूला ह्या B पॉईंट पासून खालच्या बाजूला या ठिकाणी टाकायचा आहे. म्हणजे 2.5 एवढं माप या ठिकाणी घेतलं, त्याला वेगळं नाव दिलं D, आणि हा D पॉईंट जो आहे तो DC जोडला. DC हा काय करायचा आहे, जॉईन करायचं, जोडायचा, आणि याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. सेक DCचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा, आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर असा आल्यानंतर ह्या रेला कुठे इंटरसेक्ट करतोय त्या पॉइंटला A नाव द्यायचं, आणि नंतर A आणि C जोडायचा. म्हणजेच हा ट्रायंगल तयार झाला ABC. हा असा म्हणजे अशा पद्धतीची ही रचना जी आहे ती रचना या ठिकाणी आपण बनवायची आहे, करायची आहे. तर आता सुरुवातीला ही रचना करत असताना या ठिकाणी स्केल महत्वाचा आहे. हा अँगल B बेस आपण पहिल्यांदा या ठिकाणी घ्यायचा आहे. बेस जो आहे तो BC या ठिकाणी तुम्ही मापाने काढायचा आहे. BC हा 6 सेंटीमीटर. आता हे माझा अंदाजे माप आहे, तुम्ही व्यवस्थित मापाने या ठिकाणी स्केलचा वापर करून घ्यायचा आहे. BC 6 सेंटीमीटर. त्यानंतर अँगल B अँगल दिलेला आहे, तो किती डिग्री दिलेला आहे तर तो 80 डिग्री दिलेला आहे. अँगल B हा 80 डिग्री दिलेला आहे. तो 80 डिग्री अँगल या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं घ्यायचा की या ठिकाणी 80 डिग्री जो आहे तो 80 डिग्री अँगल या ठिकाणी इथे घेतला, आणि याच्यातून जाणारा रे किरण जो आहे तो किरण याच्यातून आपल्याला काढायचा आहे रे, आणि तो रे हा म्हणजे बॅक साईडला म्हणजे खाली या ठिकाणी वाढवायचा आहे त्याच रेषेमध्ये या ठिकाणी. कारण का AC मायनस AB दिलेला आहे, म्हणजे तिसऱ्या बाजूतून पहिली बाजू वजा केलेली आहे. म्हणून या ठिकाणी हा अँगल जो आहे हा अँगल खाली या ठिकाणी इकडे घ्यायचा. हा 80 डिग्री वरती दाखवायचाच आहे, फक्त तो रे खालच्या दिशेनं वाढवायचा आहे, आणि अशा पद्धतीनं हा भाग या ठिकाणी लक्षात घ्यायचा. कारण का तिसऱ्या बाजूतून पहिली बाजू वजा केलेली आहे. आतापर्यंत आपण काय केलेलं आहे की पहिल्या बाजूतून दुसरी बाजू वजा केलेली आहे, हा भाग बघितलेला होता. पण क्रमानं जर बघितलं आपण, आता ही तिसरी बाजू त्रिकोणाची, त्याच्यातून दुसरी बाजू वजा केली, पहिली बाजू वजा केलेली आहे, हा भाग दिसतोय. आता याच्यामध्ये कंपासचा वापर या ठिकाणी करायचा. कंपासचा वापर यामध्ये करून आपल्याला काय बनवायचं आहे तर यामध्ये आपल्याला स्केल घ्यायचा आहे की याच्यामध्ये 2.5 सेंटीमीटर 2.5 सेंटीमीटर एवढे या ठिकाणी स्केल घ्यायचं आहे. 2.5 सेंटीमीटर 2.5 सेंटीमीटर हे खालच्या दिशेनं ह्या B पॉईंट वरती हा कंपास ठेवून यामध्ये 2.5 सेंटीमीटर एवढे या ठिकाणी स्केल या ठिकाणी इथं आर्क ड्रॉ करायचा आहे. 2.5 सेंटीमीटर एवढा या ठिकाणी कंस काढायचा, आणि ह्याला वेगळं नाव द्यायचं आहे. याला D असं आपण नाव देतो की जे आकृतीमध्ये नाही ते नाव. या ठिकाणी हा पॉईंट B इथं आहे, आणि हा 2.5 सेंटीमीटर या ठिकाणी घेतला. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हा DC हा जोडायचा आहे. DC जो आहे तो जॉईंट सेक DC, हा DC जो आहे तो यामध्ये जोडायचा. आणि आता ह्या DCचा परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे लंब दुभाजक काढायचा. DCचा परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे DCच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. D या पॉईंटवरती कंपासचं लोखंडी टोक ठेवायचं, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, वरच्या बाजूला कंस घ्यायचा, तसाच खाली कंस घ्यायचा,
सी या बिंदूवरती कंपाचं लोखंडी टोक घ्यायचं आहे. या कंसाला छेदणारा म्हणजे इंटरसेक्ट होणारा आर्क आणि याही कंसाला इंटरसेक्ट होणारा आर्क या ठिकाणी काढायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे दोन पॉईंट मिळालेले आहेत, हा पॉईंट याच्यातून जाणारा जो रे आहे म्हणजे रेषा आहे लाईन या ठिकाणी इथे काढायचे. या दोन्ही पॉईंट मधून जाणारी जी रेषा आहे ती रेषा या ठिकाणी काढायची. अशा पद्धतीनं या ठिकाणी ही रेषा हा परपेंडिक्युलर बायसेक्टर हा इक्वल सेगमेंट दाखवायचा यामध्ये. आणि या ठिकाणी इथं कुठं छेदलेला आहे इंटरसेक्ट झालेला आहे हा पॉइंट, ह्या लाईनला ह्या रेला या ठिकाणी ही लाईन कुठे इंटरसेक्ट झालेले आहे या ठिकाणी या पॉइंटचं या ठिकाणी नाव द्यायचं ए पॉइंट, हा ए पॉइंट द्यायचा आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी एसी हा या ठिकाणी सेगमेंट हा जोडून घ्यायचा आहे, जॉईंट सेग एसी. तर अशा पद्धतीनं ही रचना जी आहे ही रचना ट्रायंगल ए बी सी हा तयार झाला. ट्रायंगल ए बी सी हा 80 डिग्री अँगल बी असणारा हा ट्रायंगल या ठिकाणी तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीनं हे कन्स्ट्रक्शन जे आहे म्हणजे रचना जी आहे हे प्रश्न क्रमांक 3 ची रचना ही या पद्धतीने करायची आहे. आणि जशी 1 ची रचना केलेली आहे त्याच पद्धतीने 2 ची रचना तुम्ही करा. तर या पद्धतीनं हा जो प्रॅक्टिस सेट 4.2 जो आहे तो या ठिकाणी तर आपण रचना केलेली अभ्यासलेली आहे. आणि काही शंका असतील तर नंतर मला फोन करून या रचनेवरचा काही शंका असतील तर विचारा. कन्स्ट्रक्शन 3 आपण या ठिकाणी बघतोय. टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल इफ इट्स पेरिमीटर बेस अँड द angles which include the base are given. म्हणजे यामध्ये त्रिकोणाची रचना अशी करा की त्याची परिमिती दिलेली आहे आणि पायालगतचे 2 कोन दिले असतील तर ती त्रिकोण रचना करा. अशा टाईपची हे रचना आहे. म्हणजे परिमिती दिलेली आहे आणि पायालगतचे 2 कोन दिलेले आहेत आणि मग आपल्याला त्रिकोण काढायचा आहे. तर हा याच्यावरती हा प्रॅक्टिस सेट 4.3 हा भाग आपल्याला बघायचा आहे. आता यामध्ये जे उदाहरण क्रमांक 1 जे आहे ते या ठिकाणी मी सुरुवातीला समजावून देतोय. बघा उदाहरण क्रमांक 1 काय दिलेलं आहे. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल पी क्यू आर इन विच अँगल क्यू इज इक्वल टू 70 डिग्री, अँगल आर इज इक्वल टू 80 डिग्री अँड पी क्यू प्लस क्यू आर प्लस पी आर इज इक्वल टू 9.5 सेंटीमीटर. हे पेरिमीटर दिलेले. तर अशा पद्धतीचा हा प्रश्न दिला. म्हणजे याच्यामध्ये हे पायालगतचे 2 कोन आहेत क्यू आणि आर. हा 70 दिला, हा 80 दिलाय. ट्रायंगल पी क्यू आर आहे, पायालगतचे कोन आहेत आणि परिमिती म्हणजेच पेरिमीटर पी क्यू प्लस क्यू आर प्लस पी आर इज इक्वल टू 9.5 सेंटीमीटर दिलेले. आता आपण काय करायचं, हे अशा टाईपचं उदाहरण आलं परिमिती दिली असताना रचना कशी करायची तर एक सोपी मेथड या ठिकाणी सांगतो तुम्हाला. जी परिमिती दिलेली आहे त्यासाठी आपण जी ह्याच्यामध्ये जी नाव आहेत त्या व्यतिरिक्त वेगळं नाव घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये पी क्यू प्लस क्यू आर प्लस पी आर अशी नाव आहे. म्हणजे पी क्यू आर हे त्रिकोणाचे नाव आहे, त्रिकोणाच्या बाजूंची नाव आहे. पी क्यू प्लस पी आर प्लस क्यू आर ही बाजूंची नाव आहेत या ट्रायंगलच्या. मग आपण एक वेगळं नाव घ्यायचं म्हणजे वेगळ्या ट्रायंगलचं लक्षात घेऊन. म्हणजे आता मी या ठिकाणी एसी नाव घेतलं, बाजू एसी, की ज्याच्यामध्ये या नाव ह्याच्यामध्ये येणार नाही ते असं वेगळं नाव घेतलं. एसी इज इक्वल टू पी क्यू प्लस क्यू आर प्लस पी आर असं मांडलं. म्हणजे एसी हे वेगळे या ठिकाणी सेगमेंट घेतला वेगळा की जो ह्या ट्रायंगल मध्ये त्याचं कुठेही नाव नाही असा सेगमेंट एसी घेतला. कारण याच्यामध्ये पी क्यू आर आहे मग मी एसी घेतला. एसी इज इक्वल टू पी क्यू प्लस क्यू आर प्लस पी आर असं घेतलं. हे ह्याच्या समान या ठिकाणी मांडलं. मग एसी इज इक्वल टू याची व्हॅल्यू किती दिलेली आहे 9.5 सेंटीमीटर. एसी इज इक्वल टू किती आला या ठिकाणी 9.5 सेंटीमीटर असं या ठिकाणी मांडलं. आणि मग ह्या एसी वरून या ठिकाणी 9.5 सेंटीमीटर हा एसी हा प्रथम मी बेस या ठिकाणी काढला. ही रफ डायग्राम आहे. त्याचा पहिला एसी हा 9.5 सेंटीमीटरचा रफ डायग्राम या ठिकाणी यामध्ये बेस काढला या ठिकाणी म्हणजे पाया काढला. एसी प्रथम या ठिकाणी काय काढला, पाया काढला. त्यानंतर आता याच्यामध्ये एसी म्हणजे या ठिकाणी ए हा म्हणून या ठिकाणी अँगल क्यू घेतला आणि
सी चा अँगल या ठिकाणी आर घेतला. तो कसा घ्यायचा, तर अँगल ए इज इक्वल टू 1/2 इंटू क्यू, म्हणजे ए इज इक्वल टू 1/2 इंटू क्यू, हा क्यूच्या निम्मा या ठिकाणी ए घ्यायचा. हा ए जो आहे, जो दिलेला क्यू, ह्याला संलग्न घ्यायचा की ह्या क्यूच्या निम्मा हा ए घ्यायचा. म्हणजे अँगल ए इज इक्वल टू 1/2 इंटू क्यू. मग 1/2 इंटू क्यू किती झाला, क्यू अँगल क्यूची व्हॅल्यू किती आहे, 70 डिग्री इथे दिलेले आहे. मग अँगल ए इज इक्वल टू 1/2 इंटू 70 डिग्री, निम्माच घ्यायचा, लक्षात घ्यायचं. आणि 70चं किती येणार आहे, 35 डिग्री. म्हणजे अँगल ए हा मी या ठिकाणी प्रोटेक्टर म्हणजे कोन मापकाच्या सहाय्याने या ठिकाणी 35 डिग्री या ठिकाणी काढलेला आहे. आता अँगल सी म्हणून आपण काय घ्यायचा की हा दुसरा अँगल दिलेला आहे तो घेतला. म्हणजे आपण बेस काय मांडलाय, एसी मांडलाय. त्यावरून या ठिकाणी ए म्हणजे हा क्यू च्या निम्मा घ्यायचा ए अँगल, आणि सी जो आहे ह्या पॉइंटची म्हणजे अँगल काढत असताना ह्या दुसरा अँगल जो दिलाय त्याच्या निम्मा या ठिकाणी घ्यायचा. म्हणजे इथं सूत्र असं होईल, अँगल सी इज इक्वल टू 1/2 इंटू अँगल आर, म्हणजे आरच्या निम्मा या ठिकाणी इथे येणार आहे. तर सी अँगल सी इज इक्वल टू 1/2 इंटू 80 डिग्री. 1/2 इंटू 80 म्हणजे किती येणार आहे, 40. अँगल सी इज इक्वल टू किती आला, 40 डिग्री. तर या ठिकाणी अँगल सी 40 डिग्री काढायचा. अँगल सी किती काढायचा, 40 डिग्री. म्हणजे हा 35 डिग्री, म्हणजे ह्याच्या निम्मा ए चा 35 डिग्री, याच्या निम्मा सी चा 40 डिग्री. अशा पद्धतीनं या ठिकाणी हे अँगल जिथं छेदतात, इंटरसेक्ट करतात, त्या पॉइंटला यातलं जे नाव आहे उरलेलं, म्हणजे हा क्यू आर पाया सोडून, हा क्यू आर बेस अँगल सोडून, हे हा जो व्हर्टेक्स म्हणजे पी हा पॉइंट इथं दिला की जे या ठिकाणी छेदतात त्याला. आणि त्यानंतर याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा, पीए चा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. तो परपेंडिक्युलर बायसेक्टर असा आला या ठिकाणी. इथं कुठं छेदला त्याला या ठिकाणी क्यू नाव द्यायचं. ह्याच्यातलं जे क्यू आहे ते क्यू नाव, म्हणजे एचं जे आपण मांडलाय, ए कुणाच्या निम्मा मांडलाय अँगल क्यूच्या, म्हणून याचा क्यू इथं द्यायचा. इथं कुठे छेदलेला हा परपेंडिक्युलर बायसेक्टर ह्या बेसला कुठे छेदला त्या पॉइंटला क्यू असं नाव द्यायचं. आणि हा परपेंडिक्युलर पीसीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर हा असा काढायचा कंपासच्या साह्यानं, आणि तो या ठिकाणी इथं ह्या बेसला कुठं छेदतोय त्या पॉइंटला आर नाव द्यायचं. म्हणजे हा आर अँगलचं नाव द्यायचं. आणि मग हा पी क्यू आणि पी आर हा जोडायचा. मग हा ट्रायंगल पी क्यू आर तयार झाला. ट्रायंगल पी क्यू आर हा या ठिकाणी इथं तयार होतो. जर आपण कंपास साह्यानं जर मोजला तर क्यू हा 70 डिग्री येणार आहे, हा 70 येणार आहे, आणि हा आर हा 80 डिग्री असणार आहे. हा आर किती असणार आहे, 80 डिग्री. तर हे कन्फर्म करून घ्यायचं. हे जर आपलं बरोबर आलं, इथल्या अँगल जर बरोबर आले तर ही रचना आपल्या या ठिकाणी बरोबर असणार आहे. तर अशा पद्धतीनं हे जो प्रॅक्टिस सेट 4.3 जो आहे याच्यातली ह्या 3 उदाहरणं जे आहेत, रचना ज्या आहेत, ह्या रचना या पद्धतीने करायच्या आहेत. तर इथं मी रचना या ठिकाणी प्रत्यक्षात करतोय. तर आता सुरुवातीला या ठिकाणी क्वेश्चन काय बघा, कन्स्ट्रक्ट ट्रायंगल पी क्यू आर इन विच अँगल क्यू इज इक्वल टू 70 डिग्री and r is equal to 80 degree and pq plus qr plus pr is equal to 9.5 सेंटीमीटर. आता प्रश्नामध्ये तुम्हाला हे समजून घ्यायचं, आपण हे तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजे पेरीमीटर दिल्या, आणि पेरीमीटर दिल्या म्हटलं की या टाईपची रचना आहे त्या त्या प्रश्नामध्ये आपण लक्षात घ्यायचं आहे. कारण का परीक्षेमध्ये तुम्हाला असली काही विधान देत नाही. तर तुम्ही ह्या प्रश्नावरून या ठिकाणी हे तिन्ही बाजूंची बेरीज दिल्या म्हणजे पेरीमीटर परिमिती दिलेली आहे हे लक्षात घ्यायचं. मग अशा टाईपची रचना या ठिकाणी करायची असते हे ध्यानात घ्यायचं आहे. तर आता सुरुवातीला याचा बेस आपण काय मांडला आहे, एसी. तो एसी बेस या ठिकाणी पक्क्या आकृतीमध्ये जे आहे ते आपण या ठिकाणी याचा बेस या ठिकाणी इथं लक्षात घ्यायचा आहे. बेस किती आहे यामध्ये, तर 9.5 सेंटीमीटर. बेस हा या ठिकाणी इथं 9.5 सेंटीमीटर. त्याला आपण काय नाव दिलंय, एसी. रफ डायग्राम मध्ये आपण याला काय नाव दिलं, एसी. हा 9.5 सेंटीमीटर हा या ठिकाणी बेस काढलेला आहे. आता याच्यामध्ये अँगल किती काढायचे आहेत हे आपल्याला माहिती आहे. आपण एक कुणाच्या बदले मांडलाय, क्यूच्या बदले. क्यू किती आहे, 70 डिग्री. 70 डिग्रीच्या निम्मा भाग या ठिकाणी एवढा घ्यायचा अँगल. 70 डिग्रीच्या निम्मा किती येणार आहे तो तिथं मांडलाय आपण, तसं करायचं आहे. 1/2 इंटू 70 डिग्री 35 डिग्री, म्हणजे 35 या ठिकाणी इथं घ्यायचा अँगल 35 हा या ठिकाणी पॉइंट मिळाला. तो लगेच यामध्ये त्याचा यामध्ये काढून घ्यायचा आहे. हा 35 डिग्री
हा जो आहे हा रे 35 डिग्री. त्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे ते बघायचं. अँगल सी म्हणजे या ठिकाणी 80च्या निम्मा येणार आहे. 80 किती आहे? 80च्या निम्मा या ठिकाणी इथे काढलाय आपण. अँगल सी इज इक्वल टू 1/2 इंटू आर. 1/2 अँगल सी इज इक्वल टू 1/2 इंटू 80 दॅट इज 40 डिग्री. अँगल सी इज इक्वल टू 40 डिग्री. तर अँगल सी हा 40 डिग्रीचा जो आहे तो आतील बाजूनं या ठिकाणी मोजायचा आहे. म्हणजे 40 डिग्री इथं हा 40 डिग्री आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. हा 0, 10, 20, 30, 40 डिग्री. तर अशा पद्धतीनं हा 40 डिग्री इथे मिळालेला आहे. हा 40 डिग्री हा रे याच्यातून असा काढायचा आहे. हा 40 डिग्री, यामध्ये हा 40 डिग्री. आता या प्रश्नातला जो हा पॉइंट आहे, कारण का हा क्यू आणि आर, क्यू म्हणजे हा अँगल आहे, आर म्हणजे हा अँगल आहे, राहिलेला पी पॉइंट, हा पी पॉइंट इथं द्यायचा. पी पॉइंट. आता आपल्याला पी ए मिळाला सेक आणि सेक पी सी मिळालेला आहे. आता सेक पी एचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा, तसा सेक पी सीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. पी एचा किंवा एपी आपण त्याला म्हणून एपीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा असताना निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या आणि कंपास या बाजूला एक आर्क घ्या, या बाजूला एक आर्क काढायचं. तसाच कंपास न बदलता पी या पॉइंटवरती ठेवून या बाजूला छेदणारा आर्क काढायचा आहे. तसाच या बाजूला छेदणारा आर्क काढायचा आहे. आणि हे पॉइंट जिथं छेदताय त्याच्यातून जाणारी जी रेषा आहे लाईन ती या ठिकाणी आपण इथे काढणार आहोत. तर अशा पद्धतीनं हा आर्क या ठिकाणी म्हणजे दोन्ही आर्क जिथे इंटरसेक्ट झालेले आहेत याच्यातून जाणारी या ठिकाणी लाईन या ठिकाणी आपण इथे काढलेली आहे. तर या पद्धतीनं हा इथं परपेंडिक्युलर बायसेक्टर दाखवायचा आहे, या ठिकाणी इथं दाखवायचा हा पॉइंट. त्यानंतर दुसरं यामध्ये परपेंडिक्युलर बायसेक्टर ह्या पीसीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. पीसीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढत असताना पीसीच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे. पीसीच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं, या बाजूला एक आर्क काढायचा, या बाजूला एक आर्क काढायचा. त्यानंतर सी या पॉइंट वरती कंपास ठेवायचा, या आर्कला इंटरसेक्ट करणारा आणि या आर्कला इंटरसेक्ट करणारा आर्क काढायचे. आता आर्क या ठिकाणी कोणते आहेत हे यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण का आर्क यामध्ये इथं भरपूर आर्क दिसत आहेत इंटरसेक्ट झालेले. याचा नेमका आर्क हा इथला आहे, हा लक्षात घ्यायचा. आणि हा आर्क हा जो पॉइंट जो आहे हा पॉइंट या ठिकाणी मिळालेला आहे. आणि याच्यातून जाणारी पुन्हा लाईन या ठिकाणी लक्षात काढून घ्यायची. तर या पद्धतीनं ही लाईन या ठिकाणी इथे काढलेली आहे. आता हे दोन्ही पॉइंट म्हणजे हे दोन्ही लाईन, ही लाईन या बेसला म्हणजे एसीला इथं इंटरसेक्ट करते. ही लाईन ह्या एसीला या ठिकाणी इथे इंटरसेक्ट करते. त्याच्यामध्ये ह्या जो अँगल आहे क्यू म्हणजे हा ए आहे, हे आपण कुणावरून कुठल्या अँगलवरून घेतला आहे तर क्यू, तर या ठिकाणी इथे क्यू असं नाव द्यायचं आहे. आणि इथे छेदलेला आहे ही लाईन या एसीला या ठिकाणी या पॉइंटला छेदलेली आहे. या पॉइंट हा इकडचा जो सी आहे हा सी पॉइंट हा या ठिकाणी कुठल्या अँगल बद्दल घेतलेला आहे आर, तर इथला आर द्यायचा, हा आर द्यायचा. आणि हा आर आणि हा क्यू हे दोन्ही पॉइंट जे आहेत हे दोन्ही पॉइंट या ठिकाणी या पी क्यू या ठिकाणी म्हणजे पी या पॉइंटला जोडायचा, पी क्यू जोडायचा, त्याचबरोबर पी आर जोडायचा, पी क्यू आणि पी आर जोडायचा. आता या पद्धतीनं हा ट्रायंगल पी क्यू आर हा तयार झाला, ट्रायंगल पी क्यू आर. आता हे जर बरोबर आहे की नाही खात्री करायचं झालं तर हा अँगल पी हा 70 डिग्री आला पाहिजे आणि अँगल आर हा 80 डिग्री आला पाहिजे. म्हणजे ह्याच्या दुप्पट हा 80 असला पाहिजे आहे. तर 40 आहे तर हा 80 असला पाहिजे, हा 35 आहे तर हा 70 आला पाहिजे. हा 35 आहे तर तो दिलेला किती आहे 70 आहे, तर हा 70 आला पाहिजे आणि हा 80 आला पाहिजे. तर अशा पद्धतीनं हे अँगल बरोबर आहेत का नाही ह्याची खात्री करायची आणि मग ही आपली रचना या ठिकाणी बरोबर आहे
हे आपण प्रोट्रॅक्टरच्या सहाय्याने या ठिकाणी बघायचं की हा जो अँगल जो आहे तो यामध्ये हा 35 जो दिलेला आहे तो 70 आहे का, तो यामध्ये बघायचा आहे. हा 70 आहे आणि हा 80 आहे का, तर हा 80 आहे इकडून. तर अशा पद्धतीनं हा 70 आहे, हा 80 आहे. तर अशा पद्धतीनं हा जो ट्रायंगल पी क्यू आर हा या पद्धतीने तुम्ही काढायचा आहे. तर आता मी हे अंदाजे म्हणजे अंदाजे आकृती काढलेली आहे. तुम्ही बरोबर स्केल माप व्यवस्थित घेऊन व्यवस्थित या ठिकाणी ही रचना करायची आहे. तर या पद्धतीनं यामध्ये हे हा जो प्रॅक्टिस सेट 4.3 जो आहे त्याच्यातलं जे पहिलं उदाहरण जे आहे ते उदाहरण इथे लक्षात घ्यायचं आहे. यानंतर आपण यातलं तिसरं उदाहरण बघणार आहे आणि दुसरं तुम्ही करायची आहे रचना. तर यानंतर आपण जो क्वेश्चन 3 आहे तो क्वेश्चन 3 या ठिकाणी बघूया. यानंतर प्रॅक्टिस सेट 4.3 मधला जो क्वेश्चन 3 आहे, कन्स्ट्रक्ट ट्रायंगल एल एम एन in which angle M is equal to 60 degree, angle N is equal to 80 degree and perimeter LM plus MN plus NL is equal to 11 सेंटीमीटर. असा या ठिकाणी आपल्याला प्रश्न दिलेला आहे. परिमिती दिलेली आहे, पायालगतचे दोन कोन दिलेले आहेत. तर हे आपण पेपरमध्ये ओळखायचं. परिमिती आणि पायालगतचे कोन दिले असताना रचना जे आता आपण पाहिलेल्या उदाहरणाप्रमाणे करायची आहे. आता यामध्ये आता मी इथं रफ डायग्राम काढलेलं नाही. यामध्ये पेरिमीटर दिलेलं आहे, त्याला वेगळं नाव दिलं ए बी इज इक्वल टू एल एम प्लस एम एन प्लस एन एल. तुम्ही रफ डायग्राम नंतर काढू शकता. मी आता इथं एकदमच हा प्रश्न या ठिकाणी घेतोय. ए बी असं मानलं, ए बी म्हणजेच ही परिमिती मानली. ए बी इज इक्वल टू ही दिलेली जी काही पेरिमीटर आहे तो पेरिमीटर घेतला. पेरिमीटरची व्हॅल्यू किती आहे, ए बी इज इक्वल टू 11 सेंटीमीटर. म्हणजे त्यातला ए हा म्हणजे अँगल एम चा 1/2. ए हा जो अँगल असणार आहे तो 1/2 इंटू अँगल एम असणार आहे आणि यातला बी हा अँगल 1/2 इंटू अँगल एन असणार आहे. हे यामध्ये लक्षात घ्यायचं. मग आता अँगल ए आपण याचं माप घेऊया. अँगल ए इज इक्वल टू 1/2 इंटू अँगल एम इज इक्वल टू 1/2 इंटू एमचं माप किती आहे 60. 1/2 इंटू 60 इज इक्वल 30. म्हणजे अँगल ए किती आला 30 डिग्री. म्हणजे सुरुवातीला आपण ए बी हा पाया काढणार आहे 11 सेंटीमीटरचा आणि त्यानंतर अँगल ए किती घ्यायचा त्यातला 30 डिग्री घ्यायचा. आता अँगल बी इज इक्वल टू 1/2 इंटू एन म्हणजे दुसरा, त्याला आपण ए मांडला ह्याला बी मांडला. तर बी हा अँगल काय होणार आहे 1/2 इंटू अँगल एन इज इक्वल टू अँगल एन किती 80 डिग्री. 1/2 इंटू 80 डिग्री इज इक्वल टू 40 डिग्री. म्हणजे अँगल बी किती काढायचा या ठिकाणी 40 डिग्री काढायचा. म्हणजे सुरुवातीला पाया ए बी हा 11 सेंटीमीटर काढायचा आणि ए हा अँगल 30 डिग्री काढायचा, बी हा अँगल 40 डिग्री काढायचा. तर अशा पद्धतीनं ही रचना मगाच्या पद्धतीने या पुढे करत जायचं आहे. तर आता सुरुवातीला यामध्ये मी हा बेस जो आहे तो बेस ए बी या ठिकाणी काढतोय 11 सेंटीमीटर. ए बी हा अंदाजे या ठिकाणी काढलेला आहे मी. तुम्ही स्केल व्यवस्थित घेऊन या ठिकाणी काढायचा. ए बी हा 11 सेंटीमीटर या ठिकाणी घ्यायचा आहे. त्यानंतर बेस अँगल जे आहे तुम्ही अँगल ए 30 डिग्री काढायचा आहे. अँगल ए इज इक्वल टू 30 डिग्री. अँगल ए इज इक्वल टू 30 डिग्री आणि अँगल बी इज इक्वल टू 40 डिग्री. अँगल बी इज इक्वल टू 40 डिग्री. अशा पद्धतीनं ए आणि बी हे अँगल या ठिकाणी इथं लक्षात घ्यायचे. अँगल ए 30 डिग्री, अँगल बी हा 40 डिग्री. अँगल बी हा 40 डिग्री, हा 30 डिग्री, हा 40 डिग्री आणि या ठिकाणी हा जो पॉइंट आहे तो याला जो पॉइंट एल जो आहे तो एल या ठिकाणी द्यायचा. हा जो ट्रायंगल आहे त्या ट्रायंगल मधला एल या ठिकाणी येईल. आता याचा एकदा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा, याचा एकदा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी याचे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढत असताना निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. हा कंपास तो लोखंड टोक या पॉइंटवरती ठेवलं, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं, या बाजूला आर्क घेतला, या बाजूला आर्क घेतला, पुन्हा
हा पॉईंट एल वरती ठेवला, पुन्हा या आर्कला इंटरसेक्ट करणारा आणि या आर्कला इंटरसेक्ट करणारा हे दोन्ही आर्क काढले. आर्क काढल्यानंतर या ठिकाणी दोन्ही यामध्ये हा पॉईंट मिळालेला आहे, हा पॉईंट मिळालेला आहे. याच्यातून जाणारी लाईन रेषा या ठिकाणी काढायची आहे. यापासून जाणारी रेषा अशा आपण काढलेली आहे. आता या ठिकाणी ही रेषा या बेसला कुठे इंटरसेक्ट करते तो या ठिकाणी पॉईंट इथे लक्षात घ्यायचा. हा बेस ए बी इथे कुठे इंटरसेक्ट केले, याला या ठिकाणी यातला एम हा जो आहे पॉईंट तो एम या ठिकाणी इथे नाव दिलं. त्यानंतर दुसरा यामध्ये आपल्याला आर्क काढायचा आहे. दोन्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. एलबीच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचे. एलबीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढत असताना निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं, इकडे आर्क घेतला, या बाजूला आर्क घेतला, पुन्हा बी या पॉइंट वरती कंपास ठेवला, या बाजूला आर्क घेतला, तसाच याही बाजूला आर्क घेतलेला. आता आर्क कुठे छेदलेला आहे, हा इथे छेदलेला आहे, हा इथे छेदलेला आहे. याच्यातून जाणारी रेषा जी आहे ती रेषा आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. या दोन्ही इंटरसेक्ट मधून जाणारी परपेंडिक्युलर बायसेक्टर, हा याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर, हा याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर, त्यात ज्या इक्वल सेगमेंट दाखवायचे आहेत. आणि यानंतर या ठिकाणी इथं कुठे इंटरसेक्ट केलेलं आहे, या पॉइंटला या अँगलचं नाव द्यायचं अँगल एन. म्हणजे हा पॉइंट इथं एन द्यायचा, हा पॉइंट इथं एम द्यायचा आहे. असा एम आणि हा एन, आणि मग एम आणि एन या ठिकाणी इथं जॉईन करायचं. म्हणजे एल एम हा एल एम जोडायचा आणि हा एल एन जोडायचा. हा एल एम, त्यानंतर हा एल एन हा जोडायचा. हा जर अँगल मोजला तर हा 60 डिग्री येईल, ह्याच्या दुप्पट हा येईल आणि ह्याच्या दुप्पट हा 80 डिग्री येईल. तर अशा पद्धतीनं याच्या दुप्पट हा 60 डिग्री, याच्या दुप्पट हा 80 डिग्री, असं आपण जर मोजून बघितलं तर ते ॲक्युरेट येतं, तरच आपली रचना बरोबर आहे हे यामध्ये लक्षात घ्यायचं. आणि हा जो ट्रायंगल एल एम एन हा ट्रायंगल तयार झाला या ठिकाणी. ट्रायंगल एल एम एन हा जो ट्रायंगल आहे हा ट्रायंगल या ठिकाणी इथं तयार झालेला असेल. तर अशा पद्धतीनं हा प्रॅक्टिस सेट 4.3 जो आहे याच्यातली दुसरी रचना तुम्ही करायची आहे. आणि हे प्रकरण या ठिकाणी इथं संपलेलं आहे. आणि पुढील रविवारी आपण आता जे काही भूमितीमधला जो भाग आहे पार्ट सेकंड, तो रविवारी या ठिकाणी मी भाग टाकणार आहे. म्हणजे रविवारचे जे एक्स्ट्रा व्हिडिओ आपण जे टाकतोय त्यामध्ये मी पार्ट 2चे व्हिडिओ या ठिकाणी देणार आहे, तुम्हाला लिंक देणार आहे. आणि गुरुवारच्या व्हिडिओसाठी मी आता मॅथ्स पार्ट फर्स्ट जो आहे तो मॅथ्स पार्ट फर्स्ट तो फळ्यावरती या ठिकाणी इथं घेणार आहे.